तुमची कृती एवढी सुंदर ठेवा की लोकांचं जीवन बदलून जाईल. चुकीचा मार्गदर्शक भेटला होता अहिंसकाला चुकीचा गुरु भेटला होता म्हणून 999 हत्या अहिंसकाने करून अंगुलीमाल बनला. पण बुद्ध भेटले आणि बुद्धाने त्याला थांबवलं, त्याला सधम्म शिकवला आणि अंगुलीमालाचा आधांतरिक बनला. विचार बदलले, माणूस बदलते, जग बदलून जाते. तुम्हाला कोणीतरी विहारात या म्हणत असेल तर जीवन बदलून जाते. बुद्ध म्हणतात जाती वि दुःखा, जरा वि दुःखा, व्याधी वि दुःखा, मरणम वि दुःखा, सर्व दुःख आहे तर सुख काय आहे? धम्म श्रवण करणे सुखदायी आहे, धम्म चर्चा करणे सुखदायी आहे. मग धम्म श्रवण करण्यासाठी विहार आहे आणि विहारात येणे म्हणजे धम्म श्रवण करणे. म्हणून विचार बदलले, जग बदलले. एका गावामध्ये कुंभाराचं घर होतं. दोघं नवरा बायको बसले. दोघं नवरा बायकोने विचार केला की आपल्याला चांगले पैसे कमवायचे, भरपूर संपत्ती कमवायची, चांगलं घरदार बांधायचं, साडी तोडी, चांगले पैसे जमा करायचे. आणि काय करायचं म्हणे, आता मार्केटमध्ये जास्त चिलम विकल्या जात आहे, लोक गांजा पितात, त्याच्यामध्ये आपण चिलम बनवू म्हणे. मातीचा घोडा घेतला, त्या चाकावरती टाकला, चाकाला फिरवलं. कुंभार म्हणते की आपण चिलम बनवू. कुंभाराची बायको म्हणते काय कशाला बनवता, काय बनवता तुम्ही? चिलम बनवू म्हणे. जास्त विकू, मार्केटमध्ये जास्त विकत घेत आहेत लोक. कुंभाराची बायको म्हणते कशाला बनवता? मग कुंभार म्हणते आता सांग काय बनवायचं, नंतर बदलणार नाही. कुंभाराची बायको म्हणते बनवायचं असेल तर सुंदर माठ बनवा. विचार बदलले, चिलम बनणार, त्याचा आकार बदलला, माठ बनायला सुरुवात झाली. त्या मातीच्या घोड्याने त्या दोघं नवरा बायकोला बोलले, अरे तुमचे फक्त विचार बदलले, माझं तर जीवनच बदलून गेलं. चिलम बनलो असतो, आयुष्यभर जडत राहिलो असतो, इतरांनाही जडत राहिलो असतो. माठ बनलो, आयुष्यभर शांत राहील, थंड राहील आणि जो कोणी पाणी पिईल त्याचंही जीवन थंड शांत. विचार बदलले, जीवन बदलून जात. तुम्हाला कोणी म्हणत असेल बुद्ध विहारात या, तो बुद्ध विहारात तुम्हाला सधम्म शिकते, आमचं जीवन बदलण्याची भाषा शिकते. आणि म्हणून अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी लोक प्रिय असतात. आणि मग तो दुर्गुणी माणसाला तो त्याची जात पाहते, त्याचा धर्म पाहते, त्याचा पक्ष पाहते, त्याचा पंथ पाहते आणि मग त्याची विषमता सुरू होते. लोक आपल्या घरामध्ये पुरणपोळी खातात, तूप रोटी खातात, ते सुखी आहे, पण त्याला दुःख तो समोरचा का खातो म्हणून तो दुःखी आहे. हे मन द्वेषी मन आहे, हे मन हे लालची मन आहे. आणि धम्म आम्हाला चित्ताची शुद्धता करायला शिकवतो. चमचा आयुष्यभर आमटीमध्ये राहते, लोणच्यामध्ये राहते, पण चमचा ते चव सांगू शकत नाही, ते फक्त वाढायचं काम करते. म्हणून धम्म हा आचरण करण्यासाठी असतो. उपासक उपासिकांनो, टाइम कमी आहे आणि आमच्या भंतेजीला सुद्धा बोलायचं आहे. आणि बोलण्यासाठी भंतेजी म्हणतात बोला, पण मी बोलत नाही. मी तुम्हाला शेवटचं एक छोटं उदाहरण देतो आणि थांबतो. भंतेजीला सुद्धा ऐकायचं आहे. बुद्धाने सांगितलं, मी विषय बहुजनांच्या मुक्तीचा मार्ग बोलत असताना याच्यातच आहे. चित्ताची शुद्धता पासून, राग लोभापासून, द्वेषापासून माणसाला शुद्ध करणे म्हणजे धर्म. धर्म त्याला प्रत्येक गोष्टीत बंधन घालतो.